म्हणजे ऑफर लेटर आलं, त्याच्यावरती तुम्ही तुमची मान्यता आहे नाही, ॲक्सेप्टन्स आहे नाही ते व्यवस्थापनाला कळवलं किंवा काही त्याच्यात बदल करून कळवलं आणि मग व्यवस्थापनाने तुमचं ऑफर लेटर जे तुम्ही ॲक्सेप्ट केलेलं आहे त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करून मग तुम्हाला अपॉइंटमेंट दिली. ते ॲक्च्युअल अपॉइंटमेंट लेटर असतं. परंतु काय होतं की बरेचदा हे तोपर्यंत काय पोचलंच जात नाही अपॉइंटमेंट लेटरपर्यंत. जाणून बुजूनही कदाचित व्यवस्थापनाकडून दिलं जात नाही किंवा नोकरी घेणारा जो आहे तोही त्याकडे दुर्लक्ष करतो. त्याला वाटतं ऑफर लेटर हेच अपॉइंटमेंट लेटर आहे, काही हरकत नाही. जर असा वाद तंटा जर काही उपस्थित झाला तर ते ऑफर लेटर हे तुमचं मुख्य डॉक्युमेंट नक्कीच असू शकतं. आणि आतापर्यंत काय होतं की कुठल्याही कामगार कायद्यांमध्ये अपॉइंटमेंट लेटर सक्तीचं नव्हतं आणि नाही. परंतु आता नवीन जे आपण कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून 4 कोड जे आपण करणार आहोत त्या नवीन कोडमध्ये आपण अपॉइंटमेंट लेटर हे कंपल्सरी करतो. अच्छा, ऑफर लेटर नाही, अपॉइंटमेंट लेटर. आणि ऑफर लेटरच्याही पलीकडे जाऊन आपल्याकडे वेतन चिठ्ठी पगाराची जी आहे ते पण एक चांगलं डॉक्युमेंट असतं कामगारांना स्वतःच्या हातामध्ये, तर ते कंपल्सरी आहे. ते आहे आत्ताच्या कायद्यांमध्ये.